सिडको बामणडोंगरी स्टेशनच्या समोर आपण आज साईट व्हिजिटला आलो होतो. किती पोझिशन झाले पाहण्यासाठी. तर आता पोझिशन चांगल्यापैकी चालू झाले. शॉपचं पोझिशन नाही आहे अजून. तुम्ही हे स्टेशन आहे आणि स्टेशनच्या इकडे आपल्या अजून आत्ता मी जस्ट 1-2 जण जे आहेत जे इथे त्यांनी पोझिशन घेतलेलं आहे त्यांना भेटलो. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथे एकदम स्टेशनच्या समोर असल्यामुळे निश्चितपणाने प्राईम लोकेशन हा आपलं घरं असणार आहेत आणि यांचे आपण केले असल्यामुळे आणि त्याचबरोबर त्यांची 100% गृहकर्ज आपण मंजूर करून घेऊन ते स्वतःच्या घरात आता राहायला जात आहेत. तुम्ही पाहू शकता आता आतमध्ये जिन्याचे लाईट्स वगैरे स्टार्ट झालेले आहेत आणि इथे राहण्यासाठी येण्यासाठी जे इथे राहतात त्यांच्याशी आता आपण चर्चा केली. आपण 1-2 विजेते आहेत ते इथे आपल्याला आता भेटलेत आणि निश्चितपणाने हा आपल्या सिडको बामणडोंगरी विजेत्यांसाठी आनंदाचा क्षण आहे. आणि तो आनंदाचा क्षण आपण सहभागी होण्यासाठी आज इकडे आलेलो आणि आपण पाहण्यासाठी की किती लोक इथे राहायला आलेले आहेत आणि निश्चितपणाने आपल्याला फायदेशीर आहे. रेंटल व्हॅल्यूज काही आपण इथे जे विचार केला किंवा विचारलं काही विजेत्यांना किंवा इथल्या रिअल इस्टेट एजंट्सला किंवा इतरांना तर आपल्याला असं कळालं की साधारण 13,000-14,000च्या आसपास रेंट इथे भेटू शकणार आहे. हे आपल्या सर्वसामान्यांना कमी आहे. तर तो पण आपण वाढवण्यासाठी काय प्रयत्न करू शकतो त्याच्यासाठी आज आता आपण मी इथे काही विजेत्यांशी चर्चा केल्यानंतर आपण ते पण आता नियोजन करूया की जास्तीत जास्त. कारण साधारणपणे आपल्या सगळं विजेत्यांना 6 लाख जरी रेट कमी केला असला तरी त्यांना आपल्या विजेत्यांना 22,000 ते 23,000चा हा EMI किंवा हे असणार आहे EMI असणार आहे. आणि तो जे इथे राहायला येणार नाहीत त्यांचा तो जो EMI आहे तो जास्त असल्यामुळे 13,000 रेंटमध्ये आपल्याला योग्य होणार नाही आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ती पण आपण वाटचाल करूया. जसं आपण घनसोली मेघमल्हारमध्ये 7,000चं रेंट एका दिवसामध्ये आपण 13,000पर्यंत नेलं होतं. त्याच पद्धतीने सिडको मेघमल्हार सोसायटी घनसोली येथे पोझिशन जेव्हा चालू झालं तेव्हा 7,000 फक्त रेंट होतं आणि आपण ते 13,000पर्यंत घेऊन जाण्यामध्ये यशस्वी झालो. इकडे आपण त्याच पद्धतीने प्रयत्न करणार आहे की 13,000चं जास्तीत जास्त आपल्याला रेंट किती भेटू शकेल त्याच्यासाठी सुद्धा आपण सिडको विजेत्यांना मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याचबरोबर 26,000 सिडको विजेत्यांचे घरांचे दर कमी करण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्नशील आहोत. आणि असेच आत्ता जी गुढीपाडव्याला लॉटरी येण्याची शक्यता आहे त्यामध्ये बामणडोंगरीचे काही घरं असण्याची शक्यता आहे. आणि त्याचबरोबर इतर जुईनगर स्टेशन व इतर 8,000 ते 10,000 घरांची लॉटरी येणार आहे. त्यामध्ये घराचा फॉर्म भरण्यापासून सिडको घरांचा फॉर्म भरण्यापासून तर घराच्या ताब्यापर्यंत आपण निश्चितपणाने मदत करतो. आणि मदत करत असताना फक्त आपण आर्थिक तजवीज म्हणजे 100% गृहकर्ज आजपर्यंत जसे हजारो विजेत्यांना गेल्या 7 वर्षापासून आपण मंजूर करून देण्यामध्ये यशस्वी झालो आणि त्यांचं घराचं स्वप्न साकार करण्यासाठी सर्व मदत घराच्या फॉर्म भरण्यापासून तर ताब्यापर्यंत किंवा 100% कर्ज मंजूर करून देण्यापासून ते इतर विषय जे असतील ते पण सोडवण्यामध्ये आपल्याला यश भेटलेलं आहे. आणि ह्या विजेत्यांना संघटित करून आपण पाठपुरावा करत आलेलो आहोत. त्याच पद्धतीने आत्ताही भविष्यातील सिडको विजेते म्हाडा विजेते किंवा PMRD पुण्याचे विजेते आहेत त्यांना आपण सहकार्य किंवा मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण माझं क्लिनिकचा ॲड्रेस आपल्या याच्यामध्ये यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्याच्यावरती आलात तर निश्चितपणे माझ्या वेळेमध्ये आपण मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर आपल्याला असेच व्हिडिओ वेगवेगळ्या सिडको म्हाडा किंवा PMRDचे माहितीचे व्हिडिओ जर पाहायचे असेल तर निश्चितपणाने आपण चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करावे.